उलटा करून टाका. जिवंत आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय श्रीवर्धन मधून. आणि आज श्रीवर्धन मधला आपला दुसरा दिवस आहे आणि सकाळचे वाजलेत 11. लेट उठलोय. आता बीचवर जाऊ, बीच दाखवतो तुम्हाला, कारण बीच काल दाखवायला भेटलं नाही. आता बीच दाखवतो, त्यानंतर बीचवर येतो थोडा वेळ आणि निघतोय डायरेक्ट हरिहरेश्वरला जायला. तिकडे शंकराचं मंदिर आहे ते बघूया आणि पुन्हा येऊ संध्याकाळी श्रीवर्धन मध्ये, जिथे ते खेकडा वगैरे आहे. सगळ्यात मोठं आकर्षण ते काल दाखवत होतं, ते दाखवायला भेटलं नाही, तर आज दाखवूया. आणि आता सकाळी आलाय नाश्ता. कांदे पोहे सांगितलेले आम्ही रात्री, सगळी व्हरायटी आहेत तर आम्ही कांदे पोहे सांगितलेले. कांदे पोहे पण असे आले जसं काय जेवण आहे, एवढं भरून आलेलं आहे. म्हणजे नाश्ता एकदम मजबूत केला की आम्ही निघू शकतो आणि पुन्हा दुपारी जेवायला यायचं इकडे. त्या काकांनी चिकन खरडा ची खास त्यांची काहीतरी रेसिपी आहे, ती आज ट्राय करूया. ते बोलले ती आज बनवतो म्हणून. तर बीच वरती चाललेलो, पण खूप ऊन होता आणि उन्हात आम्ही करपलो असतो, त्यामुळे रिटर्न निघालो, आंघोळ केली आणि आता जाऊ हरिहरेश्वरला आणि त्यानंतर पुन्हा जेवायला येऊ इकडे. चला लवकर, चला आता निघूया. आणि श्रीवर्धनचे कोण कोण असतील त्यांनी कमेंट करून नक्की सांगा, आम्ही श्रीवर्धन मधले आहोत म्हणून. नाही जाऊन आलो बीच वरती, आता संध्याकाळी जाऊ. आणि हे शेफ काका आहेत, यांनीच आपलं सगळं जेवण बनवलेलं आहे आणि हा त्यांना हेल्प करतो. खूप भारी, दोघे पण एकदम मस्त आणि टेस्ट खूप भारी आहे काकांच्या. कधी आलात की नक्की भेट द्या इकडे. चला आम्ही तो येतो जाऊन. चला इथे हरिहरेश्वर आणि काळभैरव अशी 2 मंदिर आहेत आणि दोन्हीचं आपण दर्शन घेऊया.
चला आता पुन्हा रिसॉर्टला पोचलो, थोडा आता जेवतो आणि जेवल्यावरती जाऊ आपल्या श्रीवर्धन बीचला. आता या ब्लॉग मध्ये तुम्हाला खेकडा दाखवणारच आहे. कालपासून राहतंय, आज दाखवू तुम्हाला. कृषिकाला मस्त घसरगुंडी भेटली, ती आता त्याच्यावर हटायचंच नाव घेत नाही. चला आपलं जेवण आलेलं आहे आणि काकांनी बनवलंय. हा चिकन खरडा आणि हा चिकनची ग्रेव्ही आहे. खरडा आहे म्हणजे तिखट नाही असला पाहिजे, नाही तर फुल मध्ये खरडा म्हणजे तिखट नाही. पण त्यांना सांगितलं जास्त तिखट नका करू म्हणून. कांदाच आहे, मिरची नाही वाटत आहे. मिरची कमी आहे, कांदा आहे, कोथिंबीर आहे, पुदिना आहे. सगळे बोनलेस आहेत. नाही तिखट नाही, मिरची खरडा मला सांगितलं. मला वाटलं मिरचीचा पूर्ण हे असेल आणि खरडा सारखा. तिखट नाही. जस्ट आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि आता जातोय डायरेक्ट पाण्यामध्ये, म्हणजे बीचच्या समोरच. कालपासून तुम्हाला एवढाच भाग दाखवलाय, आज डायरेक्ट आपण बीचवर जाऊ, कारण बीच एकदम भारी आहे. एवढा जवळ असून मी कालपासून गेलो नाही तिकडे, मग तुम्हाला काय दाखवू. तर आता जाऊया आपण बीच मध्ये, आंघोळ करू मस्त. आणि इथला एक मुलगा पण आहे, तो पण येतोय, तो हेल्पर आहे इथला. आणि त्यानंतर बीचवरून झाल्यावर मेन बात ज्यासाठी इकडे आलोय, एकदम जे खेकडा दाखवायला, तो आज दाखवायचाच आहे तुम्हाला. आणि त्यानंतर इथून संध्याकाळी निघतोय आणि चाललोय खेडला जायचंय सतीशकडे, जो माझा लहानपणीचा मित्र आहे. पण तो सगळे त्याची फॅमिली गावाला शिफ्ट झालेले आहेत. पण तो परवाच मुंबईला गेल्यामुळे त्याचा बारका भाव आहे जो किरण, तर तो असणार आहे. तर तिकडे जाऊन भेटूया. रात्रीचं नाईट स्टे करायचं आहे. आणि तिकडे मंदार मोरे पण येतोय, सागर पण येतोय. आणि दोघं पण इंस्टाग्रामवर फुल गाजवत आहेत. एक 10-12 हजार दोघांचे फॉलोअर्स झालेले आहेत, हळूहळू होतील. तर ते रीलचं काही कॉन्टेंट असेल ते पण करू. तर भेटूया आता डायरेक्ट बीचवर. चला. तर यांच्याकडे लाईफ जॅकेटची पण सुविधा आहे. तर आताच मी बघितलं, तर आता बोललो लाईफ जॅकेट घालून जाऊया. तुझं नाव काय? ऋषिका. तो काय टटकरी. ओके टटकरे, हे घ्या, पकडा जरा, आमची व्हिडिओ घ्या. माणूस बुडायचाच नाही ना याच्यात. बारका पोरांचा आहे काय? मोठा. 2 बारक्या पोरांचे पाहिजे आमच्या बायकोला. तर आत्ताच लाईफ जॅकेट घातलं आणि बायको बोलते तिकडे काय पूर येतो का, हे घालून चाललंय. हा बायकांचा डोका असतो. एवढं समुद्रात कधी घातलं नाही आम्ही. समुद्रात पूर तिकडे पूर येणार आहे, कधी घातलाच नाही ना, फर्स्ट टाइम असं घातलंय. आणि कृषिकाला बायनाक्युलर दिले त्या एका काकानी, ती घेऊन फिरते. कर बघ. हा आता फायनली आपण बीच वरती चाललोय. सकाळी गेलो ना, एवढे पाय भाजत होते आणि ऊन लय कडक होतं. तुम्ही जाता की नाही इकडे आतमध्ये? जातो. मग कधी दिसलात नाही. तुम्हाला घरी आंघोळ करायची गरज नसेल ना, इकडे आंघोळ करायचा मस्त. समोर चाललंय फोटोशूट. या लवकर. तिला चप्पल हे कर, उचलून घे, काचा लागतील. तारा मासा. बापरे, कसं काय? उलटा कर. जिवंत आहे मग.
आता याला पूर्ण समुद्रात आतमध्ये सोडून येऊया, जिथून आणलं तिथून परत. इथंच राहायचं तुला? मग चल घरी. चल आपण जाऊया. हिला सोडून जाऊ आपण. तू इथंच राहा, मासे पकड आणि खात जरा. वगैरे JCBचं आहे, त्याचं पुढचं असताना सगळ्याचं बनवलेलं काय काय मस्त श्रीवर्धन बीच फिरलो, सगळं घेतलं, सगळं कव्हर केलं आणि आता श्रीवर्धन वरून निरोप घेऊया आणि निघूया डायरेक्ट खेडला. 2.5 तास लागतील पोचायला. तोपर्यंत जाऊन आता रेडी व्हायचं. मी पहिलेच कपडे भरले, आता प्रणालीचे राहिलेत. आता निघालो सतीशकडे जायला. बघू किती वेळात पोचतोय आणि खूप अंधार आहे. वाजले 8-10 झालेत आणि त्याच्याकडे पोचायला 2.5 तास दाखवतोय, म्हणजे 2:45 मिनिटं दाखवतोय. 2 तास 45 मिनिटं दाखवतोय, म्हणजे 10:56 पर्यंत पोचू त्याच्या इथे. ट्रक चढत नाही, तो एवढा जड आहे, लोड नाही घेत आहे. 45 मिनिटं दाखवते आता पोचायला. कंटिन्यू 2.5 तास गाडी चालवतो. एक फक्त हॉल्ट घेतला मध्ये आणि एका ठिकाणी पडलो, कारण असा रस्ता होता आणि अंधार खूप होता. तर रस्त्याचं काम चालू होतं. एक साईडला सिमेंटचा रस्ता होता आणि एक साईडला रस्त्याचं काम चालू होतं आणि त्यांनी बरोबर ते लावलं होतं इंडिकेटर की म्हणजे कुठल्या साईडने जायचं आहे किंवा काय. तर मी चुकून जिथून रस्त्याचं काम चालू होतं त्या साईडने निघालो आणि एकदम खूप खडी होत्या, मोठमोठ्या असं दगडी वगैरे असे छोट्याशा, म्हणजे आणि गाडी तिथून नेली आणि एकदम अशी रुतली त्याच्यामध्ये आणि गाडी इनबॅलन्स झाली आणि पडलो आणि बऱ्याच स्पीडला नव्हतो. त्यामुळे फक्त गाडी असा स्पीड कमी झाला आणि आम्ही एका लेफ्ट साईडला पडलो. असं बाकी लागलं वगैरे नाही, फक्त माझ्या ढोबराला लागलं आहे. नॉर्मल खडचटला असणार.
बाकी व्यवस्थित आहे. आता बघू 40 मिनटं राहिली पोचू लवकरच आता. आणि थंडी पण खूप आहे एकदम इकडे. मध्ये मध्ये थंडी वाजते आणि मध्ये मध्ये असं गरम हवा येते. चला आपण खेडला पोचलोय. आता ही लोक कुठे त्यांना शोधायचंय. हे बघा हे आमचे दिसतात वाटतं. काय लाईट लावून नुसतं प्रकाश प्रकाश प्रकाश. बरं हॅपी बर्थडे काय बोलतात बाकी किती. अरे काय थंड झालं तर क्रिएटर राजा टोक्याचा माणूस गेलेलं नाही ते तुम्हाला पाठवलेलं मी. बस सतीशच्या इथे पोचलो